सर हा संघ देखील तितकाच ताकदवान आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय, कारण ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच संघनायक टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतात. तुम्ही हा निर्णय का घेतला? कारण संध्याकाळचं क्षेत्र आहे त्याच्यामुळे आम्ही बॅटिंग करण्याकडे घेतलेलं आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोर गावदेवी दहिसर आहे. असा कोणता फलंदाज किंवा गोलंदाज असेल तो तुमच्यासाठी टार्गेट असेल खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये? राहुल. राहुल पाटील, नक्कीच अभिनंदन. या मॅच साठी खूप महत्वाची मॅच. महेंद्र दादा आहे, टॉस गमावला, टॉस महत्वाचा होता या मॅच मध्ये. नक्कीच टॉस महत्वाचा होता, कारण संध्याकाळचं सत्र आहे. आम्ही पण टॉस जिंकला असता तर बॅटिंगच केली असती. पण आता प्लॅन 2, टॉस गमावलाय, क्षेत्ररक्षण करावं लागेल. असा कोणता एखादा खेळाडू की जो तुमच्या नजरेत आहे, त्याची विकेट महत्वाची असेल या मॅच मध्ये? किरकालीचं तर नक्कीच योगेश हा सध्या फॉर्म मध्ये आहे. नक्कीच त्याची विकेट आम्ही काढण्याचा प्रयत्न करू, चांगला टार्गेट देऊ. तर अभिनंदन या मॅच साठी. हे होते महेंद्र भोईर आणि त्याचबरोबर शनिदास पाटील. प्रेझेंटेशन बॉक्स मधून न्यूज आहे, टॉस जिंकलाय तो गावदेवी खेडकाळेचे संघनायक शनिदास पाटील यांनी आणि त्यांचा निर्णय आहे तो बॅटिंग करण्याचा. तर सन्मान आपण घेऊया ज्यांच्या माध्यमातून आज आपण पंचांची भूमिका बघितली. आपण ऑफिशियलच्या माध्यमातून खूप चांगले डिसिजन आमच्यापर्यंत आले. मॅन फ्रॉम उमरा, खूप वर्षाचा अनुभव आणि नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला स्मित हास्य पाहायला मिळेल. मनोज गुप्ता सर यांचा सन्मान होतो. या स्पर्धेचे जनक आयोजक आदरणीय श्री हेमंतदादा फुलोर यांच्या शुभ हस्ते सन्मान आमचा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाला. कुठे जाऊ नका, तुर्तास थांबतो पाहत राही स्पर्धा. साहिल प्रतिष्ठान चषक 2021 पर्व फर्स्ट क्वार्टर फायनल, पहिला उपउपांत्य फेरीचा सामना तुमच्या समोर येतोय आणि ऐकूयात ज्यांच्या शुभ मांडीतून खेळाचं धावतं वर्णन. व्हॉइस ऑफ आज दे नितीनजी काळ. धन्यवाद. तर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेतील लॉट्स आपण पाहिले बनवले ते भावेश रसाळ यांचे आगमन झाले. जगदीश रसाळ यांना विनंती असेल की आपला चला सामना सुरुवात आहे. जगदीश रसाळ आपल्या शुभ हस्ते आपण करण कान यांचाही सत्कार करायचे. एक दिवस का होईना या स्पर्धेमध्ये नक्की आपला वेळ त्यांनी दिला. मागच्या वर्षी सुद्धा आमच्या सोबत 2 दिवस त्यांचा आवाज तुम्ही या स्पर्धेत ऐकला. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक श्री हेमंत फुलोरे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॅन फ्रॉम हेडूटने करण काळन यांचाही सत्कार करायचा. चला फिल्डिंग लावायची दहिसर संघ, जास्त वेळ नका घेऊ. दहिसर संघ तुम्हाला फलंदाजी करायची आहे. या स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक हेमंत फुलोरे साहेबांना विनंती आपल्या शुभ हस्ते करण काळन यांचा आवाज तुम्ही आज या स्पर्धेमध्ये ऐकला. उद्या राहुल भोईर आमच्या सोबत असतील जरूर. त्यानंतर 31 जानेवारीला तुम्ही पाहू शकाल प्रसादजी परब सर आणि बाबूशाह, आणि शेवटच्या दिवशी प्रसाद परब सर आणि मच्छिंद्र पाटील सर रोहिंजन. तर सलामी जोडी मैदानामध्ये दाखल होते. खिडकाली संघाची सक्सेसफुल सलामी जोडी, ज्या जोडीकडे खूप महत्वाची भूमिका असते, महेश पाटील आणि योगेश पवार. हॅलो 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 हॅलो. तर 4 षटकांची आजच्या दिवसातील शेवटची मॅच मात्र लक्षात घ्या. यातून जो संघ जिंकेल त्या संघाला उद्या सेमीफायनलची मॅच खेळण्यासाठी उद्या 4 वाजता इथे उपस्थित राहावं लागेल, लक्षात घ्या. चला व्हॉलेंटियर्स, जय गोलोबा क्रिकेट संघ दॉर्लीच्या व्हॉलेंटियर्सला विनंती आपण सीमारेषेवर तैनात राहायचंय, कारण मॅच खूप क्रुशियल आहे. इथून जो संघ जिंकेल तो संघ कमीत कमी ट्रॉफी आणि 25,000चा मानकरी ठरू शकतो. आणि बघा तो संघ कोणता असेल, दुर्वे 11 दहिसर की गावदेवी खिडकाली. सेकंडला महेश पाटील. पहिला चेंडू आपण पाहतोय, थोडंसं धावपल करून दहिसर संघ नक्की जिथं पुन्हा दाखल झालाय, त्यामुळे पहिला चेंडू ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता. खार्डी आणि दहिसर 2 संघ आपण पाहिले आजच्या दिवसात, तर 2 स्पर्धा ते खेळले. मात्र खार्डी संघ या स्पर्धेत सुद्धा बाहेर गेला, भुईर चषक मध्ये सुद्धा बाहेर गेला. अजय राईट आर्म राऊंड द विकेट, ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे.
वाईटचा इशारा आलाय आणि पंचाने इशारा केलाय तो वन बाउन्स वॉर्निंग दिली गोलंदाज अजयला. हातावरती नियंत्रण नाहीये बघा. अजय पाटील या गोलंदाजाच्या ऑफस्टमच्या बाहेर भरपूर चेंडू बाहेर निघतोय. उद्या बरोबर 9 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. गावदेवी 12-13 नागाव आणि सोम 11 दातिवली. दोन्ही संघाला ही सूचना असेल. आपण 9 वाजता उद्या एक्झॅक्ट इथे उपस्थित राहायचे. इथे मात्र शिलाँगला क्षेत्राशी आता 3 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिली धाव बॅटने आली. महेश पाटील एका धावेने खातो उघडतोय. खिडकाली संघाची धावसंख्या होती ती 3. बिग बॅटल आपण पाहायला मिळते कारण की नाणेफेकी जिंकून करण्याचा एक धाडसी निर्णय आपण पाहतोय फलंदाजी करण्याचा. इंटरनॅशनलला तुम्ही पाहिलं असेल ऑस्ट्रेलिया संघ रिकी पॉन्टिंगला तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं नाणेफेकी जिंकून ते फलंदाजी करायचे. आणि ज्यावेळी त्यांना हा प्रश्न केला त्यानंतर त्यांनी सांगितलं की आमचा प्रयत्न असतो जास्तीत जास्त धावा उभारायच्या आणि त्यानंतर समोरच्या टीमवरती दबाव निर्माण करायचा. आणि तो प्रयत्न इथे खिडकाली संघाचे लॉंग ऑफच्या दिशेने मिस्टामिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच. हे प्रेशर असतो. हे निश्चित आपण पाहिलं तर जी धावपळ असते त्यामुळे हा प्रेशर असतो खेळाडूंवरती. बाईक असो फोर व्हीलर असो त्या लॉंग ड्रायव्हिंगच्या नंतर तुम्ही मैदानामध्ये दाखल होतात जरूर तुमच्यावरती थोडंसं प्रेशर असतो. आणि इथे झेल तो सुटलाय जयेश भोईरच्या माध्यमातून. अजय रायटम राऊंड द विकेट. ऑफस्टमच्या भरपूरच बाहेर आहे. चांगलं एक्स्ट्रेक्शन तुम्हाला राहुल पाटीलचं पाहायला मिळतं. एस्टॅनच्या मागेमध्ये व्हाईटचा इशारा जरूर आलाय. 3 चेंडू आतापर्यंत व्हाईट फेकलेत. 2 धावा बॅटने आल्यात. एका धावेने महेशने खातं उघडलं तर योगेश पवारने एका धावेने खातं उघडलंय. 5 धावा झालेत. राईट राऊंड द विकेट. अजयचा चेंडू. आकाश क्षेत्ररक्षक आले होते. आकाश हॅलो मात्र षटकार येतोय. धावसंख्या 11. क्षेत्ररक्षक आकाश आले होते मात्र ते बनले प्रेक्षक. आणि महेश पाटीलच्या बॅटमधून पहिला षटकार आलाय. वीर शनिदास पाटील सुद्धा आमच्या सोबत आहेत. 2 आईस्क्रीमची मागणी त्यांनी आमच्याकडनं केली. जरूर त्यांना मिळेल जशी मॅच संपेल. अजय गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज अजय पाटील. इथे मात्र वेगवान चेंडू होता. हलकसा अपील मात्र बघा राहुलला माहिती आहे चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला आणि त्यामुळे ते थोडेसे थांबले. मात्र अजय थोडंसं अपील करत होते. 11 धावा जरूर झाले. एक षटकार आलाय महेश पाटीलच्या बॅटमधून. मागच्या मॅच मध्ये एका षटकात 26 धावा सुद्धा कुठल्या होत्या खाडी संघाच्या विरुद्ध महेश पाटीलने. तोच महेश पाटील तुम्ही पाहताय स्ट्राईक एंडला. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होते अजय पाटील. पाटील वर्सेस पाटील. इथे मात्र वाईडिश लॉंग ऑनच्या वरून चेंडू सरळ जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार. धावफलक धावा आपण पाहिलं तर 17 धावा बिनबाद 17. शनिदासने जरूर सांगितलं संध्याकाळचं सत्र त्यामुळे आम्ही फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि आतापर्यंत योग्य ठरतोय मी म्हणेल त्यांचा निर्णय. कारण की संध्याकाळचं सत्र धावाचा पाठलाग करणे त्यांनी पसंत केलं नाहीये. अजय राईट मोड द विकेट. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय कव्हरच्या वरून. चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल. चौकार. मागच्या मॅच मध्ये 26 या मॅच मध्ये 21. 5 धावांनी थोडंसं मागे. तर भालगावचे कृष्णा म्हात्रे यांचं आगमन झाले. त्यांना विनंती या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत.
एक जबरदस्त क्रिकेटर. कोण विसरेल मित्रांनो कृष्णा म्हात्रेला. मला आठवते स्पर्धा नेवाली येथे झाली होती. भाल संघाला 2 चेंडूत कंपल्सरी 12 धावांची गरज होती आणि कृष्णा म्हात्रेने 2 षटकार ठोकून भाल संघाला विजय संपादन करून दिला. आणि उद्या भाल संघ सुद्धा या स्पर्धेत खेळणार आहे. जय गावदेवी सोनारपाडा या संघाच्या विरुद्ध समीर पाटीलचा संघ. सुमित येत आहेत इथे. मात्र गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. बघा योगेश पवारचा प्रयत्न होता दुसऱ्या धावेचा. अजूनही प्रयत्न ते करतायत. हुलकावणी सुद्धा देत आहेत. सुमित आलेत दुसरं षटक घेऊन. 22 धावा झाल्यात. खिडकाली संघ प्रथम फलंदाजी करत असताना सुमित दौर्लीगाव कडून सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू होता. पुन्हा हुलकावणी करतायत योगेश पवार. मात्र सुमित काय गोलंदाजी करतायत. व्हेरिएशन भरपूर चांगलं आहे या गोलंदाजाकडे. ज्यावेळी महेंद्र भोर यांच्याशी आम्ही चर्चा केली होती मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये, त्यावेळी त्यांनी सांगितलं की आदित्य सुमित हे नौके गोलंदाज आहेत आणि ते 2 गोलंदाज आमच्या संघामध्ये जेव्हापासून आलेत संघाला एक वेगळी लय मिळाली. गोलंदाजी खूप चांगली आहे 2 गोलंदाजी आदित्य आणि सुमित. इथे मात्र चेंडू घेऊन काढतोय कव्हरच्या दिशेने. मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. आता मात्र चूक होणार नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत आदित्य. तेजस येत आहेत नवीन फलंदाज. सुमित गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चेंडू घेऊन काढतोय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले. जयेश बघा पहिल्या षटकात 21 धावा त्या. मात्र त्यानंतर सुमितने धावांची गती थोडीशी थांबवली आहे. 23 धावा झाल्यात. म्हणजे आपण पाहिलं तर पहिल्या षटकात 21 आणि या षटकात आतापर्यंत फक्त 2 धावा आल्यात. 4 चेंडूचा खेळ संपलाय. म्हणजे सुमित काय गोलंदाजी करतो या स्पर्धेत. आपण पाहिलं तर आगासन टीमच्या विरुद्ध जरूर त्याला थोडेसे महागडं षटक झालं असतं मात्र कमबॅक त्याने चांगलं केलं होतं त्या मॅच मध्ये सुद्धा. इथे मात्र फलंदाज क्लीन बोल्ड फुल टॉस चेंडूवरती फलंदाज बाद होतोय. तेजस बॅक टू द पॅव्हेलियन. मिळतोय. सुमितने धावांवरती अंकुश लावले. 2 धावा दिल्या सुमितने फक्त 5 चेंडू मध्ये. काय गोलंदाजी करतायत. यासाठी सुमितची उत्कृष्ट गोलंदाज म्हणून निवड झाली होती. शनिदास येत आहेत नवीन फलंदाज. थोडंसं फास्ट खेळा हैसे संघ. दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला फलंदाजी करायची लक्षात घ्या. पहिल्या षटकात 21 या षटकात फक्त आतापर्यंत 2 धावा आल्यात. काय गोलंदाजी केली. 2 गडी सुद्धा बाद केले सुमितने. सकाळी ज्यावेळी आम्ही या क्रीडांगणात आलो असं वाटलं कारण की या स्पर्धेमध्ये भरपूर धावा पाहायला मिळतील. मात्र असेही काही गोलंदाज आहेत ज्या प्रकारे वैभवला तुम्ही पाहिलं 4 गडी त्यानेही बाद केले. मात्र मोठे फटके जरूर येतात. मात्र गोलंदाजी सुद्धा या स्पर्धेत बऱ्याचशा गोलंदाजांनी चांगली केली. इथे मात्र आल्या आल्या शनिदासने आपली ओळख पटवली. लॉंग ऑफच्या वरून षटकार.
सत्र अजूनही बाकी आहे, म्हणजे जवळजवळ 6 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. त्यामुळे आपले वेळ कमी आहे, थोडंसं फास्ट खेळा. बघा उद्या सेमीफायनलची मॅच सुद्धा आहे, त्यामुळे उद्या बरोबर 9 वाजता इथं उपस्थित राहायचे. आई गावदेवी 12-13 नागाव आणि सोम 11 दातिवली. त्यानंतर चेंज द गेम वडोली बी विरुद्ध माटार्डी, गावदेवी सोनारपाडा विरुद्ध भाल आणि खंबालपाडा विरुद्ध वसार. अशा 8 संघ उद्या या स्पर्धेत तुम्ही पाहू शकाल. दोन षटकात 29 धावा झाल्या. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज आदित्य. त्या गोलंदाजाचा मी उल्लेख केला, एमर्जन्सी प्लेअर म्हणून सुद्धा त्याची निवड झाली मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये. उगवता तारा असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. दहिसर संघाचा गोलंदाज आदित्य. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. व्हेरिएशन चांगले आदित्य या गोलंदाजाकडे, पण जर सांगतात एक्झॅक्टली चेंडू कुठून पिचिंग झालंय. तर वन बाउन्सचा इशारा दिलाय, वॉर्निंग दिले पंचांनी. महेंद्र भोईर तुम्ही पहा यष्टीरक्षाच्या भूमिकेत आहेत. इथे मात्र फटका चांगला नाहीये, टायमिंग व्यवस्थित जुळलं नाहीये. राहुल पाटील आहेत लॉंग ऑफला आणि फलंदाज योगेशची खेळी समाप्त. सलग 3 षटकांसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे जयेश पाटील यांच्याकडनं. 2 षटकांसाठी आणि हितेशसाठी सुद्धा. तर धावा आपण पाहिल्या तर खिडकाली संघाच्या 29. बघा पहिल्या षटकात 21 होत्या. त्यानंतर आदित्य तिसऱ्या षटकात सुद्धा चांगली गोलंदाजी करतायत. कारण संध्याकाळचं सत्र आहे, इथे 45-50 धावा ही फायटिंग स्कोर असू शकतो. वैभव शनिदास ऋतिक म्हात्रेसारखा गोलंदाज खिडकाली संघामध्ये, त्यामुळे 45 ते 50 धावा कारण इथे उभा राहाव्या लागतील. ऑफस्टंपच्या आपण पाहिलं थोडंसं व्हाईट यॉर्करच्या पद्धतीचा चेंडू होता. ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू होता, थोडासा बाउन्स घेतला डॉट बॉल. काय कमबॅक केलाय आणि याचबद्दल सॅम सुद्धा थोडीशी चर्चा करत होते मगाशी. पहिल्या षटकात 21, त्यानंतर धावांसाठी संघर्ष करावा लागलाय टीम खिडकाली संघाला. मात्र अजूनही काही बिघडलं नाहीये, अजूनही 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 21 धावा जरी इथून आल्या तर 50 धावा होऊ शकतात खिडकाली संघाच्या. आता मात्र ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू होता, पण वाईटची खून करतायत. महेंद्र भोईर थोडेसे नाराज होत आहेत. एक धाव जरुरी इथे मिळाली. थोडासा ऑफस्टंपच्या आपण पाहिलं तर आपण पाहू शकतो आपल्या स्क्रीनवर एक्झॅक्टली आपण चेंडू बघितला कुठे पिचिंग होते. 30 धावा झालेत. थोडासा बाहेर होता ऑफस्टंपच्या. जे 2 लाईन तुम्ही पाहतायत हेच महेंद्रजी सांगतायत. ऑफस्टंपच्या थोडासा कट टू कट चेंडू तुम्ही पाहिला. 30 धावा झाल्यात. आदित्य गोलंदाजी मार्कवर, राईट मोर द विकेट. इथे मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय शनिदासच्या बॅट मधून कव्हरच्या दिशेने. चेंडू सीमा पार चौकार. ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर, पंच वाईट शिकून करतायत. एक धाव इथे जरूर मिळेल. पस्तीस धावा झाल्या आहेत. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू पिचिंग करतायत आदित्य. जेव्हा जेव्हा ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू फेकतात त्यावेळी बरेचसे व्हाईट सुद्धा पाहायला मिळतात. शॉर्ट थर्डमॅनला मिलिंद आहेत, गलीमध्ये शरदला तुम्ही पाहतायत. आदित्य राईट मोर द विकेट. इथे मात्र चेंडूने पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतला. अपील करतायत महेंद्र, कारण की गोलंदाज आदित्यने कोणत्या प्रकारचं इथे अपील केलं नाहीये. कारण आदित्यला माहिती आहे चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा स्पर्श झाला नाहीये, त्यामुळे त्याने अपील केलं नाहीये. यंगस्टर तुम्ही पाहतायत, सुमितला पाहिलं, आता आदित्यला पाहतायत. 2 गोलंदाजांनी इम्प्रेसिव्ह कामगिरी केली होती मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये.
नो बॉल. नक्कीच वन बाउन्सचा इशारा केला होता. येणारा चेंडू आता फ्रीट असेल. 36 धावा. 36 धावा झाल्यात आणि येणारा चेंडू आता फ्रीट असेल. आदित्य गोलंदाजी मार्कवर. ऑफस्टमच्या भरपूर बाहेर होता आणि बघा कव्हरच्या वरून वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये षटकार. बेचाळीस धावा झाल्यात. कव्हरच्या वरून षटकार म्हणजे ताकद किती आहे शनिदास पाटीलकडे. 42 धावा झाल्यात. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मागच्या मॅच मध्ये 59 केले होते, आता 42 झाले आहेत. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तर 42 धावा झाल्यात. सामना एन्जॉय करतात आमचे लाडके क्रिकेट रसिक, त्यांचंही सहर्ष स्वागत. 42 धावा झाल्यात. डॉर्ली सिटी आपण पाहतो. डॉर्ली सिटी अपार्टमेंट बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आहे. तिथूनही प्रेक्षक सामना एन्जॉय करतात, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. आमच्या लाडक्या महिला वर्ग सुद्धा सामना एन्जॉय करतायत. शेवटचं षटक घेऊन होते गोलंदाज आकाश पाटील, ज्या आकाशने खूप चांगली गोलंदाजी केली होती आकाशन टीमच्या विरुद्ध. डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. काय 2 चेंडू शेवटचे आकाशने फेकले होते. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता ते आमच्या लाडक्या महिला वर्ग. कारण ही स्पर्धा लाईव्ह आहे आणि महिला सुद्धा सामना एन्जॉय करतात. महिलाही क्रिकेटमध्ये मागे नाही आहेत, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आकाश राईट मोर द विकेट. इथे मात्र ऑन साईडला खेळायचं होतं, हलकंसं अपील केलं होतं. मात्र आकाशला माहिती आहे चेंडूची लाईन काय होती, चेंडूची पिचिंग काय होती, हाईट फॅक्टर काय होतं, हे सर्व गोष्टी पंचांना पाहाव्या लागतात. लेग बाईचा इशारा आलाय. 43 धावा झाल्यात. 50+ धावा कराव्या लागतील. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 43 धावा तुम्हाला धावपल कधी पाहायला मिळत आहेत. धावा चांगले आहेत, धावांची गती चांगली आहे. आकाश काय गोलंदाजी केली. आकाश राईट मोर द विकेट. डॉर्ली एंड कडून इथे मात्र चांगला चेंडू होता, तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. एकदा वेगाने पूर्ण गेली, दुसरी धाव घातक ठरू शकते. आणि दुसरी धाव बघा शनिदास पाटील किती वेगाने पूर्ण करतायत. कारण शनिदासला माहिती आहे संध्याकाळचं सत्र आहे, त्यामुळे एक एक धाव इथे खूप महत्वाची आहे. 2 धावा मिळाल्या आहेत. 45 धावा झाल्यात. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. एखाद्या षटकाराच्या शोधात जरूर असतील शनिदास, कारण शनिदासला माहिती आहे एखादा षटकार माझ्या बॅटमधून आला तर 50+ धावा होऊ शकतात. आणि 50+ धावा झाल्या तर दुसऱ्या सत्रामध्ये महागाती पडू शकतात दहिसर टीमला. मात्र दहिसर संघाची फलंदाजी भरपूर खोलवर आहे. राहुल पाटीलने या स्पर्धेत धावांचा पाऊस पाडला, हे विसरून चालणार नाहीये. इथे फटका चांगला आहे लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. आणि इथे काय करतायत महेंद्र एक्झॅक्टली 2 धावाचं इथे रूपांतर झालंय. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा मिळाल्यात. 47 एक एक धाव तुम्हाला ज्यावेळी तुम्ही धावांचा पाठलाग कराल तेव्हा याच एक एक धावा अडचणीत येऊ शकतात. हेच आकाश पाटीलला चांगलं माहिती, त्यामुळे आकाश पाटील थोडेसे नाराज आहेत. कारण फेकी बॉलर्स एंडला व्हायला हवी होती हे ते सांगतायत. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 47 धावा झाल्या आहेत खिडकाली संघाच्या. इथे फटका चांगला आहे, स्ट्राईक चेंज झाली आणि त्याचं रूपांतर बघा षटकारामध्ये. 50 कंप्लीट. 53 धावा धावपलकावरती खिडकाली संघाच्या.
53 धावा झाल्या आहेत. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 53 धावा. ज्या संघाने पहिल्या मॅच मध्ये 79 केल्या होत्या, दुसऱ्या मॅच मध्ये 69. मात्र आता त्यांच्या समोर गोलंदाजीचा तोफान आहे. खिडकाली संघ आपण पाहतो. वैभव गरज सारख्या गोलंदाज या संघामध्ये. ऋतिक म्हात्रे आहेत, शनिदास आहेत, विशाल पवार आहेत. त्यामुळे आपण पाहिलं तर 53 धावा झाल्या आहेत. सकाळचं समीकरण वेगळं होतं, आता संघ वेगळा आहे, खेळाडू वेगळे आहेत. त्यामुळे धावांचा पाठलाग करणं थोडंसं कठीण जाऊ शकतात. आणि शनिदास पाटीलने येणाऱ्या चेंडूवरती जर षटकार मारला तर जयेश पाटील यांच्याकडे तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल या षटकारासाठी. तरी 6 धावाही मिळतील, पारितोषिक सुद्धा मिळेल आणि 59चं टार्गेट होऊ शकतं. फुलटॉस चेंडू आणि 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. शनिदासने बघा स्ट्राईक घेत नव्हते, मात्र हितेशने हॅलो षटकार येतोय आणि 60 धावांचं टार्गेट त्यांनी खाडीलाही दिलं होतं आणि धैसरलाही दिलंय. मी मगाशी उल्लेख केला, पारितोषिक जरूर लावलंय जयेश पाटील यांनी. त्याचा फायदा खिडकाली संघाला, खिडकाली गावाला जरूर होऊ शकतो. कारण धावा आता 59 झाल्या आहेत. 60 धावा बनवायला थोड्याशा कठीण जाऊ शकतात दुसऱ्या सत्रामध्ये. दोन उत्तुंग षटकार ठोकलेत आणि त्यात धावा आता उपयोगी पडू शकतात खिडकाली संघाला. जयेश पाटील यांच्याकडे जे पारितोषिक होतं ते गुगल पे सुद्धा त्यांनी लगेच केलंय बघा. 3000 रुपये लगेच त्यांनी गुगल पे केलेत शनिदासला. 60 डावांचं लक्ष आहे आणि 60 डावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल हे ऐकण्यासाठी आपण जाऊया दुसऱ्या आणि शेवटच्या सत्रामध्ये. आमचे सहकारी समालोचक मित्रवर्ग करण काळे यांच्याकडे. थँक्यू सो मच नितीन दादा. उपस्थित सर्वांचा पुन्हा एकदा मनपूर्वक या स्पर्धेच्या लाडक्या आयोजकांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा तुमच्या समोर आहे. माझे उपसरपंच द्वारली ग्रामपंचायतीचे आदरणीय श्री हेमंतसिंह नामदेव फुलोरे साहेब आणि जय गोलोबा क्रिकेट संघ द्वारली ग्रामस्थ मंडळ द्वारली व कुमार साहिल प्रतिष्ठान द्वारली आयोजित साहिल प्रतिष्ठान चषक 2021 हे पहिलं पर्व. पहिला दिवस, पहिली उपउपांत्य फेरीची लढत गावदेवी खेडकाळीचा अगेन्स्ट रुवी 11 गावदेवी देसर मध्ये. ज्या ठिकाणी लक्ष आहे 60 धाव संख्येचा. विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना लाडक्या प्रेक्षकांकडून, उपस्थित मान्यवरांकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू घेऊन ऋतिक पाटील. ऑन साइडला पूल केलाय, हवेमध्ये हा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय, तो फक्त म्हणून राहील प्रेक्षक. आगास दमदार पहिल्या चेंडूवरती षटकार. पहिला चेंडू ऑन साइडला आपण बघतो पूल करत असताना मिड विकेटला क्लिअर करतो. तेजस पाटील होते, थांबले होते या ठिकाणी. चेंडू अगदी त्यांच्या डोक्यावरून फ्लाय झाला सीमारेषेच्या बाहेर. आगास दमदार केल्या पहिल्या चेंडूवरती षटकार टोकून फलंदाज अजय पाटीलने.
15.00 असं आस्किंग रन रेट आहे. आघाडीला अजय आणि अजयच्या सोबतीला आपण बघतोय मिलिंद यांना. ऋतिक पुन्हा एकदा तयार. ऑफ स्टंपचा बाहेर होता, बॅकलिप घेतली होती, ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. एक सरन या चेंडूवरती पाहायला मिळते. सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचलं ते 7 या आकड्यावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या बाजूने वळण घेतलं चेंडूने. अंपायरचा लगेचच इशारा आला. अंपायरने देखील वळण घेतलं आमच्या बाजूला, इशारा करतात व्हाईट बॉल. अंपायरच्या भूमिकेमध्ये आता आपण बघतोय या मॅच मध्ये फिरोज खान सर मॅन फ्रॉम कल्याण आणि धर्मेंद्र वर्मा मॅन फ्रॉम कल्याण, या दोन्ही अंपायर्स मनपूर्वक आभार. आजच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी. त्याचबरोबर मनोज गुप्ता सर होते मॅन फ्रॉम मुंब्रा. ऑफ स्टंपचा बाहेर देखील चेंडू फ्रंट फुटला येत असताना ऑन द राईज करायचं होतं, अपील होत असताना क्वाड बँडचा अंपायरचा पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. धाव फलक जाऊन पोहोचले एक सरनने पुढे, ते म्हणजेच 8 या आकड्यावरती. 8 धावा सध्या धावसंख्या. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. 2 ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाले. लॉंग ऑन 30 या सर्कलच्या बाहेर. आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षक आपण बघतोय तो म्हणजेच डीप मध्ये मिड विकेटला परशुराम मामा क्रीडांगण द्वारलीचे क्रीडांगण. 4 दिवसीय स्पर्धाचा पहिला दिवस तुमच्या समोर. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये रोख रक्कम चॅम्पियन संघासाठी, विजेत्या संघासाठी. आणि भव्य दिव्य आकर्षक असं हे साहिल प्रतिष्ठान चषक तुम्हाला पाहायला मिळेल. रनरअप साठी 50,000 रुपये, तृतीय आणि चतुर्थ साठी देखील प्रत्येकी 25,000 रुपये हे कॅश प्राइज आहेत. फुलटॉस ऑन साइडला टर्न केला, गॅप मध्ये चेंडू ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला. तेजस वेगाने चेंडूवरती पोहोचला, उचलला चेंडूला, फेक नॉन स्ट्राईकला. रनआउटची संधी असेल. येस इट इज आउट. आत्महत्या पाहायला मिळाली ऍक्सिडेंट या ठिकाणी होत असताना, आणि ते नक्कीच धावचीच्या स्वरूपात माघारी परततोय डायमंडचा शिकार मिलिंदच्या खेळी जनता. गावदेवी दहिसर या संघाला जो आज ध्रुवी 11 या नावाने या स्पर्धेमध्ये खेळतोय. मिलिंदकडून अपेक्षा होता, तो मात्र माघारी परतलाय आणि आता आलाय मैदानाच्या आतमध्ये राहुल पाटील. पहिल्या मॅच मध्ये 12 चेंडू मध्ये 38 धावसंख्येची खेळी गेली होती. राहुलने मॅचचा पुरस्कार त्यांनी स्वीकारला होता. तर राहुल मैदानाच्या आतमध्ये. अजय समोर आहे. ऋतिक पुन्हा एकदा तयार होतोय. धावसंख्या आतापर्यंत 9 माफ करा. वापिस होता, बॅक टू दी बॉलर. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं वळण घेतलं चेंडूने. सौरभच्या हातामध्ये हा चेंडू. फेकी ऍक्युरेट ऑन दी स्टंप. गुड थ्रो. मिळते फक्त एक सिंगल या चेंडूवरती. सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचलं 10 या आकड्यावरती. चेंडू जर आपण बघितले अजूनही शिल्लक आहे, ते म्हणजेच 3 चेंडू. 2 स्क्वेअर चेंडू देखील पाहायला मिळाले आपल्याला या षटकामध्ये. 10 धावा धाव फलकावरती सध्या. 15 आस्किंग रन रेट आहे. राहुल सध्या स्ट्रायकिंग एंडला. एक चांगलं बॅटल, द्वंद्व युद्ध ऋतिक अगेन्स्ट राहुल पाटील. फुलटॉस ऑन साइडला, मिड विकेटला समोर क्षेत्ररक्षक आहे. प्रहार जोराने केला होता, परंतु हा चेंडू त्या ठिकाणी लॉफ्टेड ड्राइव्ह करत असताना आपण बघितलं राहुलला गॅप शोधू शकले नाही. सिंगल या चेंडूवरती. सिंगलने धाव फलक 11 वरती. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. हे चांगलं बॅटल नक्कीच रंगेली मॅच अखेरच्या चेंडू पर्यंत, कारण दोन्ही संघ तितकेच तुल्यबल आहेत, मातब्बर आहेत. एकाच कॅलिवरचे दोन्ही संघ तुम्हाला पाहायला मिळतील. यंदा संघाम दोन्ही संघांसाठी खूप चांगल्या रीतीने राहिले. गावदेवी खिडकाळे आणि त्याचबरोबर ध्रुवी 11 गावदेवी दहिसर. एक गडी बाद आतापर्यंत दुहेरी अंकामध्ये 11 धावसंख्या धावफलकावरती. चेंडू अजूनही 2 शिल्लक. तयार होत असताना ऋतिक समोर अजय. हेलिकॉप्टर डोला आणि हेलिकॉप्टर लँड होतोय सरळ लॉंग ऑन सीमारेषा पार. हा षटकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतो अगदी फुलर लेंथ चेंडू शफल झाला. ऑन द टोस हेलिकॉप्टर हा फटका पाहायला मिळाला. MS धोनीची आठवण करून देणारा हा फटका. त्या अर्थानं 2002 नेटवेस्ट सिरीज मध्ये सचिन रमेश तेंडुलकर यांनी अगेन्स्ट इंग्लंड हा पहिल्यांदा फटका हेलिकॉप्टर खेळला होता. त्यानंतर सचिन माफ करा MS धोनीच्या माध्यमातून या फटक्याला प्रसिद्धी मिळाली आणि MS धोनीला हा फटका खऱ्या अर्थानं शिकवला होता. त्यांचा
चाइल्डहुड फ्रेंड, लहानपणीचा मित्र संतोष लाल या व्यक्तिमत्वाने हेलिकॉप्टर पाहायला मिळाला तो अजय कडून लॉंग ऑनला क्लिअर करतो षटकार आणि धाव फलक जाऊन पोहोचलं 17 वरती. इरादे स्पष्ट आहेत अजयचे. विजय त्यांना मिळवायचा आहे, त्यासाठी अजय झगडतो या ठिकाणी. अखेरचा चेंडू ऋतिकचा. शॉटफॉल झाला, ऑन साइडला टर्न केला, गॅप मध्ये स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक तेजस वेगाने पोहोचलाय. गुड फिल्डिंग, फेक देखील चांगली, परंतु दुसरी धाव तो रोखू शकत नव्हता. वेगाने 2 धावा पूर्ण केल्या अजय आणि त्याच्या सोबत असलेला राहुल पाटीलने. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. पॉवर प्ले मध्ये धावसंख्या येते एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, ती म्हणजेच 19 धावा. 19 रन्स आफ्टर फर्स्ट ओव्हर, लॉस ऑफ 1 विकेट. ध्रुवी 11 गावदेवी दहिसर. जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट ही वाहिनी या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं थेट प्रक्षेपण करते. त्यांची संपूर्ण टीम आजच्या सकाळच्या सत्रापासून पुढील 3 दिवस देखील तुम्हाला अजूनही पाहायला मिळेल. त्यामध्ये आपण बघतोय तेजस भोईर यांना, सॅम म्हात्रे, सूरज जाधव आणि प्रवीण, जे आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्स मधून हे क्षणचित्र टिपत असताना ऑनलाईन जे प्रेक्षक युट्यूब या सोशल ऍपद्वारे या वाहिनीद्वारे खऱ्या अर्थानं आमचा आवाज ऐकतात, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. अखेरची मॅच प्रेक्षकांची देखील तितकीच गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. सूर्य अस्ताला चाललाय, जवळजवळ अस्ताला गेलाय आणि आहे त्या उजेडामध्ये हा सामना होणं गरजेचं आहे. स्पीडअप करा. फिल्डिंग करणारा, क्षेत्ररक्षण करणारा संघ वेळेचं भान राखा, वेळेचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 18 चेंडूंमध्ये आता गरज आहे ती म्हणजेच 41 धावसंख्येची. पहिल्या षटकामध्ये 19 धावा. वेल बिगिन इज डन. तुमची चांगली सुरुवात यशाचा अर्धा पल्ला पार करते आणि ते तसंच काहीच चित्र. 60चं टार्गेट, 19 धावा धाव फलकावरती. शनिदास पाटील संघनायक सध्या येत आहेत गोलंदाजीसाठी. समोर राहुल पाटील. पहिला चेंडू ऑन साइडला, इन द स्लॉट, आउट ऑफ द प्लॉट. राहुल करतोय चेंडू लागू, लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. ओळख पटवून देतो राहुल पाटील. स्लॉगर आहे या संघाचा, नेहमीच त्याची भूमिका हीच राहिली आहे आणि इथे देखील शनिदास पाटीलचं स्वागत केलं या दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्याच चेंडूवरती षटकार ठोकून षटकार आणि धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे, ते म्हणजेच 25 या आकड्यावरती. सध्या धावसंख्या गरज 35 धावसंख्येच्या मॅच मधले चेंडू शिल्लक आहेत ते 17. 4 षटकांची लढत सध्या. तयार होतात पुन्हा एकदा शनिदास पाटील. समोर राहुल पाटील. आणखी एक तडाखा पाहायला मिळतोय. आकाशाला गवस निघालेला षटकार ठोकलाय राहुल पाटीलने. लागोपाठचे 2 षटकार येत आहेत. इरादे स्पष्ट करत असताना आपण बघतोय सध्या राहुल पाटीलला काउंटर अटॅकला सुरुवात, प्रति हल्ल्याला. षटकाराने धाव फलक 31 वरती जाऊन पोहोचलं. 60 धावसंख्येचं लक्ष, 29 धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 16. 29 रिक्वायर्ड, रिमेनिंग 16. आणखी एक सरळ चेंडू चाललाय लॉंग ऑनला, सीमारेषेच्या बाहेर. 3-6 इन अ रो.
असताना सध्या पाहायला मिळतोय ध्रुव 11 गावदेवी दहिसर साठी राहुल पाटील. षटकाराने धाव फलक जाऊन पोहोचलं ते म्हणजेच 37 या आकड्यावरती. आता गरज आहे 23 धावसंख्येची आणि चेंडू शिल्लक आहे ते अजूनही आपण बघितले तर 15 चेंडू 23 धावा हे समीकरण. हा सामना पहिल्या षटकामध्ये 19 झाल्या. सुरुवात अजयने खूप चांगली केली आणि या षटकामध्ये तुटून पडलाय तो फलंदाज राहुल पाटील. लेक्समला चेंडू अपील होत असताना पाहायला मिळते त्या ठिकाणी थाय पॅड वरती हा चेंडू आदळला. त्यानंतर आपण बघितलं असेल शॉर्ट लेग मध्ये हा चेंडू हलकसं अपील करण्यात आलं बिहाइंड द विकेट. 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळेल त्यांच्याकडून आणि त्याचबरोबर गोलंदाजाकडून अपील फेटाळण्यात आलं. चौथा चेंडू निर्धाव आदळला. चेंडू शिल्लक 14 गरज 23 धावसंख्येची तयार होत आहेत शनिदास पुन्हा एकदा. ऑन साइडला चेंडू मिड विकेट मध्ये योगेश वेगाने चेंडूवरती येत आहेत. चेंडूला एक सिंगल तर कंप्लीट झाली. सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे. ते आता 38 वरती स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्रायकिंग एंडला येतात अजय पाटील. षटकामधला अखेरचा चेंडू शिल्लक 22 धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक आहे ते 13. 22 रिक्वायर्ड रिमेनिंग 13. उपउपांत्य फेरी शनिदास तयार. फुल टॉस लॉफ्ट केलाय समोर क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला जज करतोय. कॅच घेतली आणि या ठिकाणी बाद होतोय. 38 या आकड्यावरती दुसरा धक्का अजयच्या स्वरूपात ध्रुव 11 गावदेवी दहिसरला. गोलंदाज अजय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 12 चेंडूमध्ये 22 धावसंख्येची गरज. उद्याचे सामने तुमच्या समोर मी आणतोय. उद्या दुसरा दिवस असेल या स्पर्धेचा आणि उद्याच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर पहिली लढत 12-13 गावदेवी नागाव आणि त्यांच्या विरोधात सोहम 11 दातिवलीमध्ये. बरोबर आपण या ठिकाणी 9 वाजता रिपोर्ट करायचा आहे. दोन्ही संघ 12-13 गावदेवी नागाव आणि सोहम 11 दातिवली बरोबर 9 वाजता ऑन स्टॉप 9 आपण या ठिकाणी रिपोर्ट करा. पहिला सामना 9 वाजता ठिकाणी सुरू होईल. त्यानंतर मात्राडी वर्सेस चेंजंग वडवलं बी. गावदेवी सोनारपाडा त्यांच्या विरोधात गावदेवी भाळ आणि SSCC खंबालपाडा त्यांच्या विरोधात वसारे. 8 संघ उद्याच्या दिवसाच्या पूलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. आजचा पहिला दिवस कोणता संघ थेट दिमागदार पद्धतीने उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल. वैभव तयार समोर राहुल पाटील. खूप उंच चेंडू झेलची संधी असेल. तेजस चेंडूच्या खाली आला त्या ठिकाणी जजमेंट चुकलं आणि वैभव पाठवतोय परत राहुल पाटीलला. होता मिस टायमिंग हा फटका पाहायला मिळाला आणि वैभव घरतने पाठवलाय राहुल पाटीलला परत. ज्याने योगदान दिला अवघ्या 7 चेंडूंमध्ये 20 धावसंख्येचं तो राहुल आता माघारी परतलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय तो शरद भोईर 6व्या क्रमांकावरती आणि सध्या आपण बघतोय जयेश भोईर स्ट्रायकिंग एंडला. वैभव पुन्हा एकदा तयार. शफल झाला आखूट टप्प्याचा चेंडू. पुलचा फटका स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्याचा वाक्याच्या बाहेर. पुलचा पॉवरफुल फटका सक्सेसफुल होतोय. डिलाइटफुल षटकार. जाऊन पोहोचलं पुढे ते म्हणजेच 44 वरती. 16 धावसंख्येची अजूनही गरज आहे मॅच मधले. चेंडू शिल्लक आहेत ते 10. तयार होतो पुन्हा एकदा वैभव समोर जयेश. आखूट टप्प्याचा हा चेंडू. पुलचा आणखी एक तडाखा. वंडरफुल ब्युटिफुल डिलाइटफुल षटकार. 2 लागोपाठचे षटकारात आलेत आणि पुन्हा एकदा मॅचला कलाटली. वैभवने खऱ्या अर्थानं राहुल पाटीलची विकेट मिळवली होती परंतु त्याच्यावरती
त्यानंतर आक्रमण जयेशने केलं आणि 2 षटकारांशी धावफलक 50 वरती जाऊन पोहोचलं. चेंडू शिल्लक 9 आणि या 9 चेंडूंमध्ये अवघ्या 10 धावसंख्येची गरज गावदेवी खेडकाळेच्या अगेन्स्ट ध्रुवी 11 गावदेवी दहिसर या संघासमोर. 9 चेंडू 10 धावा. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. अनिश्चिततेने भरलेला क्रिकेटचा खेळ या मॅच मध्ये देखील रंग कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. बारी बारी सबकी बारी सांगून दिलं अगोदर राहुलने आणि त्यानंतर देतोय जयेश भोईर. ऑन साइडला स्लॉग स्वीप वॉर्ड शॉट इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं. लॉंग लेग सीमारेषा पार आणखी एक षटकार. षटकारांशी या सामन्याला पूर्णपणे खुलं करत असताना पाड आता वजनदार होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल ते म्हणजेच ध्रुवी 11 गावदेवी दहिसरचं. अब तक 56 धावा धावफलकावरती सध्या 4 धावसंख्येची अजूनही गरज या मॅच मधले. चेंडू शिल्लक आहे ते 8 चेंडूंपासून धावा निम्म्या. वैभव पुन्हा एकदा तयार. जय भविष्य अगेन. टप्पा पडला. हा चेंडू टेक ऑफ झाला. आउट स्विंग होत असताना बाहेरच्या बाजूने वळण घेत असताना कमबॅक पुन्हा एकदा केलं. लागोपाठचे 3 षटकार आले या ठिकाणी. जयेश भोईरच्या माध्यमातून अगोदर आपण बघितले राहुल पाटीलच्या माध्यमातून आणि या सामन्याला कुठेतरी कलाटणी देत असताना दोन्ही फलंदाज. चेंडू शिल्लक 7 गरज 4 धावसंख्येची. वैभव तयार. ऑन द टोस उडवलाय स्क्वेअर लेगला. हा सरळ चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. थेट दिमागदार पद्धतीनं आत्मविश्वासानं मेहनतीने पोहोचलाय ध्रुवी 11 दहिसर या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये अर्थातच फर्स्ट सेमी फायनल मध्ये. हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड. हार्ड लक. गावदेवी खिडकाळ खूप चांगला संघर्ष केला खऱ्या अर्थानं परंतु जी बॅटिंग राहुलने केली आणि त्यानंतर जयेश भोईरनं सामन्याला पूर्णपणे खेचून आणलं तर ध्रुवी 11 गावदेवी दहिसरच्या बाजूने. सेकंड करा. क्रिकेटचा संघर्ष संपला आणि आता मैत्रीचे संबंध जपत असताना आपण सेकंड करायचा मॅचचा मावध मॅचचा पुरस्कार आपण जाहीर करूयात. ज्याने 5 चेंडूंमध्ये 24 धावसंख्येचं योगदान दिलं आणि हा सामना पूर्णपणे खेचून आणला तो गावदेवी ध्रुवी 11 दहिसरच्या बाजूने. तो फिनिशर जयेश भोईर ठरला.